नमस्कार मंडळी. आज 27 फेब्रुवारी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज किंवा समर्थ रामदास स्वामी या थोर संतांची नावं आजही आपल्या ओठांवर आहेत. का? कारण त्यांचं नामावर अतोनात प्रेम होतं. त्यांनी सांगितलं की नाम अमृतापेक्षा गोड आहे. पण प्रश्न असा पडतो की आम्हाला ही गोडी का लागत नाही? आम्हाला नामाचा कंटाळा का येतो? आजच्या या व्हिडिओत आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या विचारातून याचंच उत्तर शोधणार आहोत. महाराज एक खूप सुंदर उदाहरण देतात. समजा तुम्ही तोंडात साखर घातली आणि ती तुम्हाला गोड लागली नाही, तर दोष साखरेचा असतो का? नक्कीच नाही. दोष आपल्या जिभेचा असतो. कदाचित आपल्याला ताप आला असेल किंवा चव गेली असेल. तसंच जर नाम घ्यायला आपल्याला कंटाळा येत असेल किंवा त्यात आनंद मिळत नसेल, तर दोष नामाचा नाही, तर दोष आपल्या वृत्तीचा आहे. आपल्या मनावर प्रपंचाचे इतके थर साचले आहेत की नामाची मूळ गोडी आपल्याला चाखता येत नाहीये. आपण नामाचं प्रेम न येण्यासाठी नेहमी परिस्थितीला दोष देतो. आपण काय काय कारण सांगतो पहा. लग्न झालं की निवांत नाम घेईन, पुरेसा पैसा मिळाला की देवाचं नाव घेईन, मुलाबाळांची जबाबदारी संपली की बघू. काही जण तर म्हणतात, हा प्रपंचच नको, मी संन्यास घेतो, म्हणजे देवाचं प्रेम लागेल. पण महाराज म्हणतात, परिस्थिती कधीच आड येत नाही. तुम्ही संसारात असा किंवा अरण्यात, जर मन तयार नसेल तर नाम तिथेही लागणार नाही. मग खरं कारण काय? महाराज अगदी थेट शब्दात सांगतात, आम्हाला भगवंत हवा आहे असं मनापासून वाटतच नाही. आपल्याला पैसा हवा असतो, सुख हवं असतं, प्रपंचातलं यश हवं असतं, पण मला फक्त देव हवाय ही ओढ आपल्यात नसते. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला तो हवाच आहे, त्या क्षणी तुम्हाला नामाचा मार्ग सापडेल. ती हव्यास किंवा ती तळमळ लागणं हेच खरं भाग्याचं लक्षण आहे. महाराजांचा एक अनमोल विचार लक्षात ठेवा. नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही. नामाला वाहून घ्या. परिस्थिती कशीही असो, नामाचा हात सोडू नका. एकदा का ती चव लागली की जगातील इतर सर्व सुख फिकी वाटू लागतील. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय